नमस्कार मित्रांनो, राधे राधे आणि सगळ्यांना हरी गोविंदा. धर्मासागर बहुउद्देशीय विचारधारा या विचारधारेतील पंचरंगी क्रांती आपण समजावून घेतली. त्यातली चौथी क्रांती आहे भक्तियोग. भक्तियोग कर्मयोगाचा प्रचार म्हणजे भक्तियोग. राधे राधे. जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे. शहाणे करुणी सोडावे सकळ जन. म्हणजेच भक्तियोग इथूनच आपली चौथी क्रांती सुरू होते. भक्तियोग म्हणजे आपण भगवंतापासून दूर नाही व्हायचे. जे भगवंतापासून दूर आहे त्यांना भगवंताजवळ आणायचे. त्यांच्यापासून अज्ञान दूर करायचे. आणि देव दगडात आहे, मंदिरीत आहे, मशिदीत आहे, चर्चमध्ये आहे, गुरुद्वारात आहे. देव कुठे नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी देव आहे. परंतु अगोदर देव माझ्यात आहे, तुझ्यात आहे. मग आपल्यात वैर का? मानवात प्रेम म्हणजे धर्म. मानवात द्वेष म्हणजे अधर्म. असे ज्ञान समाजाला शिकवणे म्हणजेच भक्तियोग. भक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण माझ्यात आहे तसा दुसऱ्यात पण आहे याची अनुभूती व तसे वर्तन म्हणजे भक्तियोग. राधे राधे. आपण एकत्र आलो पाहिजे. पूर्वी अनेक ऋषींनी भगवत नामाचा कोटी कोटी जप केला. कोटी कोटी याचा अर्थ संख्येत 100 लाख असा होतो. परंतु अध्यात्मात कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार आहे. थोडक्यात पूर्वीच्या ऋषींनी, संतांनी, गुरुवर्यांनी अनेक प्रकारच्या लोकांना भगवंताचे जीवन समजावले व त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. गीता हेच सांगते, परिवर्तन ही संसार का नियम है. बदल हा संसाराचा नियम आहे. हेच कार्य करणे म्हणजे भक्तियोग. इथे आपली चौथी क्रांती झाली, पूर्ण झाली. धर्मासागर विचारधारेतील पाचवी क्रांती आहे शक्तियोग. आपण पहिली पाहिली मंत्रजप योग, दुसरी पाहिली ज्ञानयोग, तिसरी पाहिली कर्मयोग, चौथी पाहिली भक्तियोग आणि आता शेवटची आहे शक्तियोग. पंचरंगी क्रांतीतील पाचवी क्रांती शक्तियोग. आज धर्मावर ग्लानी आली आहे. हजारो लाखो करोडो लोक आज अव्यवस्थित जीवन जगत आहे. अनेक स्वयंघोषित बाबांनी, महाराजांनी धर्माच्या व देवाच्या नावावर लोकांची लुटमार चालवली आहे. असे आपल्याला सर्वांना दिसत आहे. अनिती वाढली आहे, अत्याचार वाढले आहे. माणसे एकमेकांजवळून जातात, एकमेकांकडे बघत पण नाही. संपूर्ण जीवन यंत्रवत झाले आहे. जो तो भोगवादी जीवन जगत आहे, पशूंसारखा जीवन जगत आहे. मग मानव पशु आहे का? अहो पशु बरे, कमीत कमी ते आपल्या मालकाला तरी ओळखतात. आज समाज देवाला ओळखायला तयार नाही. कुठलाही बाबा आज देव होऊन बसतो आहे आणि अज्ञानी त्याची पूजा करत आहे. हे सर्व बदलण्यासाठी, ही धर्मावर ग्लानी घालविण्यासाठी गरज आहे आपल्या शक्तियोगाची. शक्तियोग म्हणजे हम सब है एक. सर्व धर्मांना एकत्र आणणारी विचारधारा म्हणजे धर्मासागर.
सर्व धर्मांना एकत्र येणे म्हणजे शक्ती योग. आपल्या या पंचरंगी क्रांतीचा बोध घेऊन हजारो कार्यकर्ते धर्मासागर या विचारधारेतून तयार होतील. हेच कार्यकर्ते म्हणजे गोविंदा. असे हजारो गोविंदा गोविंदा समाज प्रबोधक म्हणून कार्य करतील आणि धर्मासागर विचारधारा यातील शक्तियोग ही 5वी क्रांती पूर्ण होईल. धर्मासागर धर्मासागर कृष्णान वंदे धर्मासागर. धर्मासागर धर्मासागर कृष्णान वंदे धर्मासागर. राधे 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 राधे. जय गोविंदा 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 राधे. थांबतो मी देशमान दादा. आपल्या धर्मासागर चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. गोविंदा.